हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू साय अँड टेक. या वर्षीच्या CS पेपरमध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन जे विचारले जातील, मी चॅप्टर वाईज सिरीज बनवत आहे. तर तुम्ही बघू शकता. पहिले मी CS2चे युनिट्स कव्हर करते. भलेही तुमचा आत्तापर्यंत अभ्यास नसेल झालेला, तरी तुम्ही आत्ताही स्टार्ट केलं तरी होईल तुमची स्टडी. ठीक आहे. तर मग आपण चॅप्टर वाईज बघूयात. मार्क डिस्ट्रीब्युशन प्लस त्यातले IMP क्वेश्चन्स. एवढे जर क्वेश्चन तुम्ही केले तर यातूनच क्वेश्चन्स विचारलेले आहेत. याच्या बाहेर अजून काही क्वेश्चन्स नसतील. ठीक आहे. 2 क्वेश्चन आहेत जे मी इथे स्किप केलेत कारण की ते डायग्राम वर असलेले क्वेश्चन्स आहेत. आता डायग्राम मध्ये खूप जास्त वेळ जातो म्हणून ते 2 क्वेश्चन मी स्किप केले. तुम्हीही स्किप केले तरी चालतील कारण त्यामध्ये ऑर मध्ये तुम्हाला दुसरा युनिट मिळेलच. चल बघूयात आपण CS2 चॅप्टर नंबर 1 इंट्रोडक्शन टू मायक्रोप्रोसेसर अँड ऑर्गनायझेशन ऑफ 8085. हा टोटल चॅप्टर तुम्हाला 18 मार्क्स साठीचा आहे. 1 मार्कचा MCQ फॉर 1 मार्क, 3 मार्क्सचे 3 क्वेश्चन फॉर 9 मार्क्स, 4 मार्क्सचे 2 क्वेश्चन फॉर 8 मार्क्स आणि याच्यावरचा 5 मार्क्सचा क्वेश्चन आपल्याला आतापर्यंत कधीच विचारला जात नाही. ठीक आहे. बघूया आपण 3 मार्काचे क्वेश्चन कोणते. तर 3 मार्क्ससाठी आपल्याला हा क्वेश्चन विचारला जातो पहिला की एक्सप्लेन इव्होल्युशन ऑफ मायक्रोप्रोसेसर 8085 मायक्रोप्रोसेसर. ओके. तर इव्होल्युशन ऑफ मायक्रोप्रोसेसर म्हणजे काय की तुम्हाला त्याची हिस्ट्री सांगायची. त्यामध्ये किती मायक्रोप्रोसेसर आहे. आता हा युनिट 3 मार्क्ससाठी आहे. सॉरी, हा जो काही टॉपिक तुमचा क्वेश्चन आहे हा 3 मार्क्ससाठीचा आहे. मग या 3 मार्क्ससाठी तुम्हाला जे एक्सप्लेन करायचं तर 5 इव्होल्युशन्स आहेत. ओके. 5 इव्होल्युशन म्हणजे काय? फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ जनरेशन. मग या प्रत्येक जनरेशन मध्ये तुम्हाला काय लिहायचंय तर प्रत्येक जनरेशन मध्ये 2-2 पॉईंट किंवा 3-3 पॉईंट तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. मग त्या 3 पॉईंट मध्ये काहीही लिहायचं का? नाही. तर त्या 3 पॉईंट मध्ये फर्स्ट जनरेशन, फॉर एक्झाम्पल मी फर्स्ट जनरेशन सांगते. फर्स्ट जनरेशनचा तुम्हाला मायक्रोप्रोसेसरचं एखाद्या नाव लिहायचंय. जसं की 4004 किंवा दुसरा एक मायक्रोप्रोसेसर आहे मोटोरोला 6800. यापैकी कुठल्याही एका मायक्रोप्रोसेसरचा नेम लिहा की दिस फॉर एक्झाम्पल इंटेल 4004 बिलॉंग टू फर्स्ट जनरेशन आणि त्याचं तो किती बिटचा मायक्रोप्रोसेसर आहे. जसं की तो 4004 इज फॉर 4 बिट मायक्रोप्रोसेसर आणि त्याचा यूज कशासाठी यूज होतो. ओके. तर तो मायक्रोप्रोसेसर फक्त ऍज अ कॅल्क्युलेटर म्हणून यूज झाला. असे 3 पॉईंट तुम्ही जरी लिहिले तरी तुम्हाला मार्क्स मिळतील. ओके. तर इमॅजिन करा की तुमचे जे 5 जनरेशन आहे ते तुम्हाला 3 मार्क्ससाठी लिहायचे आहेत. मग असे तुम्ही शॉर्ट पॉइंट्स तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर मी याचे आन्सर्स पण देण्याचा प्रयत्न करेल नेक्स्ट याच्यात. पण आता सध्या मी तुम्हाला क्वेश्चन मध्ये काय लिहायला पाहिजे हे सांगतेय. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूयात. लिस्ट एनी प्रायमरी फंक्शन ऑफ CPU ऑफ मायक्रोप्रोसेसर. मायक्रोप्रोसेसरचे 3 CPUचे तुम्हाला फंक्शन लिहायचे. तर मग 3 कोणते? तर आपल्याला 4 माहिती आहे की जसं की टू फेच, डिकोड अँड एक्झिक्यूट प्रोग्राम इन्स्ट्रक्शन्स इन अ प्रॉपर ऑर्डर. दुसरं ट्रान्सफर डेटा टू अँड फ्रॉम मेमरी टू इनपुट आउटपुट डिव्हाइसेस अँड प्रोसेसर अँड व्हाईस वर्सा. देन थर्ड माहिती की रिस्पॉन्ड टू एक्सटर्नल इंटरप्ट अँड फोर्थ माहिती आहे प्रोव्हाइड ओव्हरऑल ऑल टायमिंग अँड कंट्रोल सिग्नल्स फॉर ऑल द एंटायर सिस्टीम. ओके. हे पण माहिती आहे. या चारीपैकी कुठलेही 3 फीचर लिहिण्यासाठी तुम्हाला 3 मार्क्स आहेत. ठीक आहे. नेक्स्ट आहे गिव्ह 3 फीचर ऑफ मायक्रो प्रोसेसर 8085. आता हा वेगळा आहे. CPU चे फीचर वेगळे आणि मायक्रो प्रोसेसरचे फीचर वेगळे. तुम्हाला TPS हे सगळ्यात बेस्ट आहे की TPS मधून तुम्ही करा. आता याच्यात 3 फीचर ऑफ मायक्रो प्रोसेसर मध्ये काय की तो किती बिटचा आहे. ओके. म्हणजे आता 8085 मायक्रो प्रोसेसर किती बिटचा आहे तर 8 बिटचा आहे. मग त्यामध्ये कुठल्या बसेस यूज होतात? ऍड्रेस बस आणि डेटा बस. मग ऍड्रेस बस किती बिटची, डेटा बस किती बिटची, त्यात नंतर त्याच्यात कोणते कोणते युनिट आहे जसं की इनपुट आउटपुट डिव्हाइसेस आहेत. ओके. इनपुट आउटपुट मॅप्ड आहेत. त्याच्यानंतर कोणते कोणते जनरल पर्पज रजिस्टर्स वगैरे आहेत ते पण लिहू शकता तुम्ही. ओके. तर त्यानंतर की इंटरप्टला रिस्पॉन्स करतो हा एक फीचर लिहू शकता तुम्ही त्यामध्ये. हार्डवेअर इंटरप्ट यूज होतात वगैरे तेही सांगू शकता. आणि तो किती पॉवर सप्लायला ऑपरेट होतो. जसं की +5 व्होल्टला तो ऑपरेट होतो आणि त्याचे 3 मेगाहर्ट्झ सिंगल फेज क्लॉक आहे वगैरे हे तुम्ही ते फीचर त्यामध्ये ऍड करू शकता. नेक्स्ट आहे एक्सप्लेन द पर्पज ऑफ फॉलोइंग पिन्स. आता हा क्वेश्चन तुम्हाला कशा पद्धतीने विचारला जातो? 3 मार्काला 3 पिन विचारले जातात. आपल्याकडे 40 पिनची डायग्राम आहे. ठीक आहे. त्यापैकी मी फक्त हे इम्पॉर्टंट पिन्स दिल्या जे तुम्हाला एक्झामला 3 मार्क्ससाठी विचारले आणि ह्या रिपीट होतात. तुम्हाला क्वेश्चन वरून खाली कळेलच की एक तर क्वेश्चन असा असतो की पर्पज ऑफ फॉलोइंग पिन्स किंवा
एक्सप्लेन द फंक्शन ऑफ फॉलोइंग पिन्स. मग आपण हे बघूयात की ALE पिन, रीड पिन, राईट पिन ज्या पिन्स आहेत ते काय करतात. मग आपल्याला 40 पिन करायच्यात का, तर नाही, ह्या इम्पॉर्टन्स पिन्स करायच्यात तुम्हाला. जसं की ALE ऍड्रेस लॅच इनेबल. मग ऍड्रेस लॅच इनेबलचं काय काम आहे, ही 1 कधी होते, ही कधी 0 होते. आता एका मार्काला एक पिन जर लिहायची तुम्हाला, तर त्यामध्ये तुम्ही काय लिहिणार की त्याचा फुल फॉर्म. ALE पिनचा फुल फॉर्म काय, ऍड्रेस लॅच इनेबल. ओके, आणि ती 1 कधी होते आणि 0 कधी होते. इट मीन्स रिसेट कधी होते आणि सेट कधी होते. बघा, आपल्याला माहिती आहे की ऍड्रेस लॅच इनेबल कशासाठी यूज होतो, की ज्यावेळेस ती पिन 1 असते, आपल्याकडे जसे AD0 आणि AD7 पिन आहेत. ओके, तर ते AD0 मध्ये ऍड्रेस अँड डेटा दोन्हीही पण असतं. मग त्याला आपण मल्टिप्लेक्स पिन म्हणतो. तर ही जी ALE पिन आहे ती डीमल्टिप्लेक्स पिन आहे, आणि ती काय करते, डीमल्टिप्लेक्स करते कुणाला, ऍड्रेसला आणि डेटाला. मग ऍड्रेस कधी आणि डेटा कधी AD0 आणि AD7 मधला, त्यावेळेस सांगणारी पिन आपल्याला ALE आहे. ALE 1 असेल तर ऍड्रेस, ALE 0 असेल तर डेटा. ओके, नेक्स्ट जसं रीड पिन आहे, राईट पिन आहे. आता ह्या तुम्ही डिटेलमध्ये मी तुम्हाला पिन डायग्रामवर हे जेव्हा क्वेश्चन्स एक्सप्लेन करेल त्यावेळेस कळेल. आता हे ज्यावेळेस तुमच्या हे बारवाल्या पिन असतात त्यावेळेस तुम्हाला मस्त आहे की ह्या पिन ऍक्टिव्हली लो सिग्नल्स आहेत असं सांगणं गरजेचं आहे. ओके, आता रीड पिन काय, याचं फुल फॉर्म काय, रीड कंट्रोल सिग्नल्स. मग ही ऍक्टिव्हली लो आहे. ओके, आता ही नेमकं काय करते की बाबा कधी इनपुट आउटपुट और मेमरीकडून जेव्हा डेटा येतोय तो कधी रीड करायचा आहे. ओके, मग तो डेटा इनपुट आउटपुट डिव्हाइस कडून आलाय की तो मेमरीकडून आलाय, कारण की आपल्या प्रोसेसरकडे जो डेटा येतो तो एक तर इनपुट आउटपुट डिव्हाइसेस कडून येतो किंवा मेमरीकडून येतो. मग तो डेटा कुठून आलाय हे सांगणारी पिन आहे तुमची रीड पिन. ओके, आणि ही होल्ड पिन अँड हाल्ट पिन च्या वेळेस सुद्धा यूज होते. इतकं नाही लिहिलं तरी चालते, तुम्ही 1 कधी 0 कधी तेवढं लिहिलं तरी बेटर आहे. ठीक आहे, राईट पिन पण तशीच आहे. ओके, राईट कंट्रोल सिग्नल, दिस इज ऑल्सो ऍक्टिव्हली लो पिन. आता ही इंडिकेट काय करते की डेटा राईट कधी होतो सिलेक्टेड मेमरीवर किंवा इनपुट आउटपुट. जसं रीड पिन काय सांगते की डेटा रीड झालाय डेटा बसेसवर. ओके, तर राईट पिन राईट करण्यासाठी यूज होतो. तर अशा ह्या तुमच्या पिन आहेत. तर एवढा पिन मी एक्सप्लेन नाही करणार सध्या, कारण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याचं सोल्युशन पिन डायग्रामवरचं डिटेल व्हिडिओ बनवेल, तो तुम्ही करू शकता. एवढा पिन करा तुम्ही. जर या पिनपैकी कुठला डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता. ठीक आहे, कारण की व्हिडिओ खूप लेंदी होईल. असे क्वेश्चन्स असतात 3-3. ह्या पिन इम्पॉर्टंट पिन्स आहेत, तुम्ही याच्यात बघू शकता रिपीट झालेल्या पिन सुद्धा. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे व्हॉट इज मल्टिप्लेक्स बस इन 8085. आत्ताच बघितलं आपण की डीमल्टिप्लेक्स पिन कोणती होती, ALE. तर मग मल्टिप्लेक्स कोणत्या, की जी पिन मल्टिपल टास्क करते त्याला म्हणतो आपण मल्टिप्लेक्स पिन. मल्टिप्लेक्स पिन कोणती, तर AD0 to AD7 पर्यंतच्या जेवढ्या पिन्स आहेत तुमच्या, ठीक आहे, ते 12 ते 19 मध्ये ज्या पिन येतात. तुम्हाला नंबर नाही लक्षात असला नो इश्यू, बट AD0 to AD7 त्यामध्ये ऍड्रेस पण आहे आणि डेटा पण आहे. ओके, ह्या मल्टी टास्किंग आहेत, मल्टिप्लेक्स पिन आहेत. मल्टिप्लेक्स म्हणजे काय, की एक पिन मल्टिपल टास्क करते. ठीक आहे, मग त्याच्यातला A म्हणजे काय, ए म्हणजे ऍड्रेस, डी म्हणजे काय तर डेटा. A0 to A7 चा डेटा, D0 to D7 चा डेटा. ह्या पिन तुम्हाला एक्सप्लेन करायचं. हे सरळ सरळ आहे की तुम्हाला त्याचे ऍडव्हान्टेजेस आणि ऍडव्हान्टेज सांगायचे तुम्हाला, की काय फायदा होतो बाबा मल्टिप्लेक्स पिन यूज केल्याने. मल्टिप्लेक्स पिन यूज केल्याने तुम्हाला एकच पिन मल्टिपल टास्क करू शकते हे सांगायचे तुम्हाला. त्यामध्ये तेच 2-3 ऍडव्हान्टेजेस एक्सप्लेन करायचे. ठीक आहे, मग 1 असेल तर ऍड्रेस, 0 असेल तर डेटा, असं तो कॅरी करतो है ना. एवढं सांगायचं तुम्हाला त्यामध्ये. त्यानंतर आहे इंटरप्ट वरचा क्वेश्चन. एक आहे मास्केबल आणि नॉन मास्केबल इंटरप्ट. डिस्टिंग्विश बिटवीन मास्केबल नॉन मास्केबल. बघा, इंटरप्ट वर क्वेश्चन तुम्हाला कंपल्सरी असतो पेपरमध्ये, तर इंटरप्ट कधीच सोडायचे नाही. आयदर 4 मार्क्स आयदर 3 मार्क्स साठी असतात. मग इंटरप्ट म्हणजे काय, की जो तुमचा कम्प्युटर, तुमचं सॉरी मायक्रो प्रोसेसर जो करंट टास्क करतोय त्याला स्टॉप करून एखादी बाहेरून आलेली गोष्ट, एक्सटर्नल किंवा इंटरनल दोन्ही प्रकारचे इंटरप्ट आहेत, तर त्याला प्रायोरिटी देणं आहे ना. करंट टास्क स्टॉप करून त्या गोष्टीला एक्झिक्यूट करावं लागतो प्रोसेसरला. ठीक आहे, तर त्याला म्हणतो आपण इंटरप्ट. मग याच्यात 2 प्रकारचे इंटरप्ट आहेत, की मास्केबल आणि नॉन मास्केबल. व्हॉट इज मीन बाय मास्केबल, अशी इंटरप्ट ज्याला आपण इग्नोर करू शकतो, पेंडिंग ठेवू शकतो. मास्कचा मिनिंग असतो कॅन पेंडिंग, त्याला पेंडिंग ठेवू शकतो. ओके, आणि नॉन मास्केबल म्हणजे ज्याला आपण पेंडिंग ठेवू शकत नाही. ठीक आहे, तर मग नॉन मास्केबल एकच इंटरप्ट आहे. आपल्याकडे 5 इंटरप्ट आहेत. कोणती नॉन मास्केबल आहे, तर INTR. ओके, ही पहिली जी काय तुमची इंटरप्ट आहे ती एकमेव
नॉन मास्केबल इंटरप्ट आहे. त्याच्यानंतरचे जे दुसरे इंटरप्ट आहेत RST 7.5 RST 6.5 7.5 INTR हे सगळ्या कशा येतात मास्केबल इंटरप्ट आहेत. ओके, त्याच्यानंतर तुमचे जे काही ह्या एक्सप्लेन करायच्या म्हणजे त्यामध्ये काय काय एक्सप्लेन करावं लागते. मास्केबल इंटरप्ट म्हणजे काय, नॉन मास्केबल म्हणजे काय. आता डिफरन्सच्या फॉर्मॅटमध्ये तर तुम्हाला डिफरन्स मध्ये कसं लिहिणार की मास्केबल दोज इंटरप्ट विच कॅन बी पेंट विच कॅन डू which can be masked or painting are called maskable, which cannot be masked are called non-maskable. ओके, मग इकडे लिहू शकता मास्केबल मध्ये तुम्ही की मास्केबल इंटरप्ट मध्ये जे काही आहे ओके कॅन नॉट डिसेबल ऑल द मास्क इंटरप्ट. इकडे लिहू शकता की कॅन डिसेबल द ऑल द मास्केबल इंटरप्ट. ओके, इकडे लिहू शकता लोअर प्रायोरिटी दॅन मास्क नॉन मास्केबल, इकडे लिहू शकता हायर प्रायोरिटी दॅन मास्केबल. ओके, तुम्ही लिहू शकता की इकडे इट इज ऑलवेज मास्केबल मध्ये लिहू शकता की इट इज वेक्टर ऑर नॉन वेक्टर, इट मे बी वेक्टर ऑर नॉन वेक्टर. आणि इकडे लिहू शकता इट 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 इज ऑलवेज वेक्टर इंटरप्ट. ओके, वेक्टर म्हणजे काय की ज्याला मेमरी ऍड्रेस असतो. ठीक आहे, त्याला म्हणतात आपण वेक्टर इंटरप्ट. मग आता हे असे तुम्हाला 3 मार्कासाठी 3 डिफरन्स लिहिले तरी चालतात. डिफरन्स लिहून एक्झाम्पल लिहा, एक्झाम्पलला मार्क्स नसतात, एक्झाम्पलला पॉईंट काउंट नाही केला जात. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा. मास्केबल इंटरप्ट कोणत्या, RST 7.5 6.5 5.5 आणि INTR. तर नॉन मास्केबल कोणती, एकच आहे ट्रॅप, TRAP. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर सेम क्वेश्चन आहे सॉफ्टवेअर इंटरप्ट. तुम्हाला लिस्ट फक्त व्हॉट इज मीन बाय इंटरप्ट आणि सॉफ्टवेअर इंटरप्टची तुम्हाला लिस्ट लिहायला सांगितली की ना की कोणत्या कोणत्या आहेत. तर सॉफ्टवेअर इंटरप्ट कोणत्या असतात, ज्या इंटरनली इंटरप्ट येतात त्यांना आपण सॉफ्टवेअर इंटरप्ट म्हणतो. ज्या की RST 0 to RST 7, RST 0 RST 1 2 3 4 5 6 7 अशा तुमचे इंटरप्ट आहेत. आणि यांना पण मेमरी ऍड्रेस असेल 000 008 0010 0018 0020 28 30 आणि 38. ओके, डिफरन्स आहे बघा 2828 असा डिफरन्स आहे, तुम्ही बघू शकता. ते तुम्हाला TPS मध्ये दिलेला आहे. ठीक आहे, तो एक करून टाका. त्याच्यानंतर आहे की ड्रॉ अँड एक्सप्लेन द फंक्शनल ब्लॉक डायग्राम ऑफ ALU. ALU वरचा क्वेश्चन तुम्हाला खूपदा विचारलेला आहे, तर ALU करायचं. मग ALU काय आहे बाबा, पहिले तर तुम्हाला डेफिनेशन लिहायची. ALU स्टँड फॉर काय, अरिथमॅटिक लॉजिकल युनिट. मग अरिथमॅटिक लॉजिकल युनिट काय परफॉर्म करतो, इट परफॉर्म अरिथमॅटिक ऑपरेशन लाईक ऍडिशन अँड सबट्रॅक्शन बाय युझिंग टूज कॉम्प्लिमेंट इन्क्रीमेंट डिक्रीमेंट. हे ऍडिशन ऑपरेशन अरिथमॅटिक ऑपरेशन करतोय. तर लॉजिकल ऑपरेशन कोणते परफॉर्म करतोय, तर अँड ऑर एक्सक्लुझिव्ह ऑर असे हे ऑपरेशन तुमचे परफॉर्म करतोय लॉजिकल ऑपरेशन. ठीक आहे, तुम्हाला ते सांगायचं आहे. मग अरिथमॅटिक ऑपरेशन जे ऍडिशन सबट्रॅक्शन आहे तर तो कोण करतो, तर याच्यामध्ये एक ब्लॉक डायग्राम आहे. तुम्हाला ती फंक्शनल ब्लॉक डायग्राम ड्रॉ करावं लागेल. त्याच्यामध्ये असतो ऍडर परफॉर्म ऍडिशन सबट्रॅक्शन इन्क्रीमेंट डिक्रीमेंट. शिफ्टर असतो जो लॉजिकल ऑपरेशन परफॉर्म करतोय. त्यामध्ये एक टेम्पररी रेजिस्टर असतं, बाहेरून आलेला डेटा तुमचा स्टोअर करण्यासाठी यूज होतो, टेम्पररी होल्ड करण्यासाठी होतो. नेक्स्ट असतं ॲक्युमुलेटर ॲज अ रेजिस्टर म्हणून पण यूज होतो. आफ्टर अरिथमॅटिक अँड लॉजिकल ऑपरेशनने जे ऑपरेशन परफॉर्म केले त्याचा जो रिझल्ट स्टोअर करायचा आहे तो स्टोअर करण्यासाठी सुद्धा तुमचा अक्युमुलेटर यूज होतो. ओके, त्यानंतर असतं त्याच्यामध्ये एक स्टेटस रेजिस्टर मध्ये तुम्हाला एक सांगायचं की अकॉर्डिंग टू अरिथमॅटिक अँड लॉजिकल ऑपरेशन फ्लॅग अफेक्ट होतात. असे 5 फ्लॅग असतात, ते 5 फ्लॅग मी तुम्हाला एक्सप्लेन करते नंतर. ठीक आहे, तर हे तुम्हाला क्वेश्चन असतो ALU वरचा. तर आता 4 मार्क्सचे क्वेश्चन कोणते, तर 4 मार्क्स साठी तुम्हाला क्वेश्चन असतो डिफाईन फॉलोइंग रेजिस्टर ऑफ मायक्रोप्रोसेसर किंवा त्यांचे फंक्शनल लिहा. ओके, तर मग पहिला रेजिस्टर विचारला अक्युमुलेटर हा बघा, ज्यावेळेस तुम्हाला रेजिस्टर बद्दल विचारतात तर बेटा तुम्हाला हे सांगायचं की तो किती बिटचा आहे आणि त्याचं काम काय. कारण की 4 मार्काला 4 तुम्हाला रेजिस्टर एक्सप्लेन करायला दिलं तिथे. ठीक आहे, मग हे किती बिटचा आहे पहिलं तर तुम्हाला ते सांगणं आहे. दुसरं त्याचा यूज काय. मग पहिला आहे तुमचा अक्युमुलेटर हा 8 बिटचा आहे. ओके, आणि 8 बिटचा मायक्रोप्रोसेसर मध्ये अक्युमुलेटर नी पण दाखवतो आपण. ठीक आहे, मग त्याचा यूज काय की जे अरिथमॅटिक अँड लॉजिकल ऑपरेशन परफॉर्म करतो ALU, त्याचा जो रिझल्ट स्टोअर करायचा आहे तो स्टोअर होतो अक्युमुलेटर मध्ये. मग फक्त रिझल्ट स्टोअर करतो का, तर नाही, ॲज अ एक रेजिस्टर म्हणून पण यूज करू शकता आपण त्याचा, हे पण तुम्हाला तिथे सांगायचं. ठीक आहे, नेक्स्ट आहे तुमचा स्टॅक पॉइंटर. आता स्टॅक पॉइंटरचं काम काय आहे, तर हा 16 बिटचा रेजिस्टर आहे. ओके, मग आता हे काय स्टोअर करतो,
The stack pointer store the address of टॉप ऑफ द मेमरी लोकेशन, इट इज कॉल्ड स्टॅक. ओके, मग आता जो जो ऍड्रेस स्टोअर करतो आपल्याला माहित असलं पाहिजे की ऍड्रेस म्हणलं की 16 बीट. ओके, मग स्टॅक पॉइंटर किती बीटचा झाला? 16 बीटचा. आणि तो काय स्टोअर करतो? होल्ड करतो ऍड्रेस, कोशाचा? टॉप मेमरी लोकेशनचा. दॅट इज कॉल्ड स्टॅक. ओके, प्रोग्राम काउंटर नावातच आहे, काहीतरी काउंट करणार आहे. मग आता प्रोग्राम काउंटर किती बीटचा आहे? तर हा पण 16 बीटचा आहे. आता हा काय स्टोअर करतो? इट कंटेन द ऍड्रेस ऑफ नेक्स्ट इन्स्ट्रक्शन टू बी एक्झिक्यूट. जो नेक्स्ट इन्स्ट्रक्शन असतो त्याचा ऍड्रेस स्टोअर करतो, म्हणजे करंट जो काही इन्स्ट्रक्शन चालू आहे त्याच्यानंतरचा ऍड्रेस होल्ड करतो. आणि ऍड्रेस होल्ड करतो ऑब्विसली हा 16 बीटचा आहे. इन्स्ट्रक्शन रेजिस्टर. ओके, त्याच्यानंतरचा आहे तुमचा इन्स्ट्रक्शन रेजिस्टर. इन्स्ट्रक्शन रेजिस्टर पण किती बीटचा आहे तुमचा? हा इन्स्ट्रक्शन रेजिस्टर सुद्धा तुमचा 16 बीटचा आहे. मग हा काय स्टोअर करतो? इन्स्ट्रक्शन स्टोअर करतो, इन्स्ट्रक्शनला होल्ड करतो. Sorry, this is 1 byte. Sorry, instruction register is 1 byte. It hold the first byte of instruction. मग हा पहिला बाईट, इन्स्ट्रक्शनचा पहिला बाईट स्टोअर करतो, म्हणजे हार्ड बीटचा इन्स्ट्रक्शन रजिस्टर. ठीक आहे. सेम खाली तुम्हाला विचारले बघा, जनरल पर्पज रजिस्टर, डेटा ऍड्रेस बफर, स्टेटस रजिस्टर. आता हे तुम्हाला एक्सप्लेन करायचे, तुम्हाला सेम किती बीटचा आहे, त्याचा यूज काय ते तुम्हाला सांगायचं तिथे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे तुमचा डिफाईन द फॉलोइंग टर्म्स विथ सुटेबल एक्झाम्पल. इन्स्ट्रक्शन सायकल, मशीन सायकल, टी स्टेट. हे तुम्हाला 2-3 वेळेस विचारलेला क्वेश्चन आहे, तुम्ही हा क्वेश्चन करू शकता. त्यानंतर महत्वाचा क्वेश्चन आहे की फ्लॅगवर क्वेश्चन विचारतात. व्हॉट आर फ्लॅग? मग फ्लॅग काय आहेत? आणि त्याच्यानंतर विचारलंय की फ्लॅग म्हणजे, फ्लॅग इज अ सिंगल बिट स्टेटस रजिस्टर म्हणू शकतो आपण, त्याला फ्लिप फ्लॉप पण म्हणू शकतो. ओके, मग फ्लॅग हा काय करतो? तर इनलिस्ट द डिफरंट फ्लॅग. फ्लॅग हा सेट आणि रिसेट होतो, ते पण तुम्हाला एक्सप्लेन करायला विचारतात. मग किती प्रकारचे फ्लॅग आहेत? तर 5 फ्लॅग आहेत. मग कोणते कोणते फ्लॅग? तर पहिला आहे साइन फ्लॅग. दुसरं साइन फ्लॅग 1 कधी, साइन फ्लॅग 0 कधी. ज्यावेळेस तुम्हाला रिझल्ट साइन फ्लॅग हा 0 कधी असणार आहे, की जेव्हा तुमचा अरिथमॅटिक ऑपरेशन परफॉर्म होऊन जर रिझल्ट तुमचा पॉझिटिव्ह आला तर साइन फ्लॅग 0 असतो. रिझल्ट ऑलवेज कशात असतो? ॲक्युम्युलेटर मध्ये. जर रिझल्ट पॉझिटिव्ह आला तर साइन फ्लॅग 0, रिझल्ट निगेटिव्ह आला हे सांगण्यासाठी साइन फ्लॅग 1 असतो. 0 म्हणजे रिसेट, 1 म्हणजे सेट. ओके, पहिला झाला साइन फ्लॅग, दुसरा असतो 0 फ्लॅग. 0 फ्लॅग काय इंडिकेट करतो? 0 फ्लॅग 0 कधी आणि 0 फ्लॅग 1 कधी. तर 0 फ्लॅग 0 म्हणजे रिसेट केव्हा असतो? जेव्हा रिझल्ट तुमचा ॲक्युम्युलेटर जो रिझल्ट कंटेन करतो इट इज नॉट इक्वल टू 0. जर तो नॉट इक्वल टू 0 असेल तर 0. ओके, अँड जर तो इक्वल टू, रिझल्ट इज इक्वल टू 0, फॉर एक्झाम्पल तुम्ही सबस्ट्रॅक्शन ऑपरेशन केलं, 2 - 2 झालं तर रिझल्ट किती येणार आहे? 0. मग रिझल्ट इज इक्वल टू 0 असेल तर झेड फ्लॅग 1, रिझल्ट इज नॉट इक्वल टू 0 असेल तर झेड फ्लॅग 0. त्यानंतर असतो ऑक्झिलरी कॅरी फ्लॅग. ऑक्झिलरी कॅरी फ्लॅग काय सांगतो? D3 वरून D4 वर जर कॅरी जनरेट झाला, पहिले इकडून तुम्ही ज्यावेळेस राईट साईडनी काउंट करताय बिट 1 2 3 4, 4 वरून 5 वर जर कॅरी जनरेट झाला तर ऑक्झिलरी कॅरी फ्लॅग 1 असतो, अदरवाईज ऑक्झिलरी कॅरी फ्लॅग 0 असतो. देन पॅरिटी फ्लॅग. पॅरिटी फ्लॅग काय इंडिकेट करतो? पॅरिटी फ्लॅग 0 कधी, पॅरिटी फ्लॅग 1 कधी. 0 असेल तर ऑड, 1 असेल तर इवन पॅरिटी असं बोलतो आपण. जे रिझल्ट मध्ये नंबर ऑफ वन्स असतात, आपल्याकडे बायनरीच डेटा असतो, नंबर ऑफ वन्स इन रिझल्ट आर ऑड. काउंट करायचं त्याला, जर त्याच्यात 3च 1 आले मग 3 इज ऑड नंबर. मग ऑड नंबर आहे म्हणून त्याचा जो काही तुमचं पॅरिटी फ्लॅग आहे तो असतो 0. आणि जर नंबर ऑफ काउंट ऑफ वन्स इज इवन, 4 आली 6 आली तर ती तुम्हाला पॅरिटी फ्लॅग सांगायचा आहे 1. ठीक आहे. लास्ट इज कॅरी फ्लॅग. 5वा फ्लॅग आहे कॅरी. कॅरी फ्लॅग हा 1 कधी आणि कॅरी फ्लॅग हा 0 कधी. जर लास्ट बीट वरून D7 बीट, त्यालाच मोस्ट सिग्निफिकंट बीट म्हणतो MSB, तिथून जर कॅरी जनरेट झाला तर तो कॅरी फ्लॅग हा 1 असतो, अदरवाईज तो 0 असतो. याच्यावर फ्लॅगवर तुम्हाला 2 प्रकारे क्वेश्चन विचारतात. एक फ्लॅग एक्सप्लेन करा म्हणून, दुसरा की तुम्हाला फ्लॅग रजिस्टर कंटेन डेटा ऑफ 15H, असं 15H ऐवजी कुठलाही डेटा येऊ शकतो आणि त्याचा मिनिंग सांगायचा. मग 15H ला तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला बायनरी मध्ये लिहायचं, म्हणजे 1 ला बायनरी जसं की 0001, 5 ला बायनरी 0101, हे तुम्हाला वरती D0 to D7 पर्यंत लिहायचं आहे. आणि साइन फ्लॅगच्या खाली जर जो 0 आला 1 आला तर त्यावेळेस तुम्हाला
तिथे त्याचं मिनिंग सांगायचं. 0 असेल तर काय बाबा, 1 असेल तर काय, हे मिनिंग सांगायचं. असा क्वेश्चन तुम्हाला 4 मार्क्स साठी विचारतात. बस तुम्हाला एवढंच करायचं बेटा. आणि होतात हे क्वेश्चन. याच्यावरचे मी 2 क्वेश्चन स्किप केलेत. एक डायग्राम आहेत, ब्लॉक डायग्राम आणि पिन डायग्राम. तर ते त्यामध्ये तुम्ही टाइम वेस्ट करण्यापेक्षा हे थेरी क्वेश्चन करा. त्याच्यात ऑर मध्ये क्वेश्चन्स विचारले जातात. एक जेनेरिक मायक्रोप्रोसेसरची डायग्राम विचारले जाते आणि 8085 मायक्रोप्रोसेसरची. ती ब्लॉक डायग्राम खूपच मोठी आहे आणि मला असं वाटलं ती लेंदी आहे. ज्याला करायची इच्छा आहे ते करू शकता, काही इश्यू नाहीये. बट मी यातून ती स्किप केलेली आहे. तुम्ही एवढे क्वेश्चन जरी केले तर होतात. बघा याच्यामध्ये काहीच नाहीये, फार इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असं वेगळे काही नाही की की फक्त हेच क्वेश्चन येतात असं नाही. पण हे टॉपिक सगळे कव्हर केलेत आपण. ठीक आहे, यातून बाहेर क्वेश्चन मला नाही वाटत आतापर्यंत विचारलेत किंवा येतील. ठीक आहे, ही पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळून जाते. आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी स्टे ट्यून. थँक यू.